हॅलो फ्रेंड, स्वागत आहे आपल्या फूड वर्ल्डमध्ये। तर काल रात्री आपण घेतलेलं थेऊरच्या चिंतामणीचं दर्शन आणि आज सकाळी पुन्हा एकदा आलेलो आहे आपण बाप्पांच्या दर्शनासाठी। ते इथे प्रसादामध्ये बघू शकता आपल्याला मोदक मिळालेले आहेत आणि छानसा असा फोटो जो आहे तो बाप्पाचा आपल्याला मिळालेला आहे। मंदिराच्या अगदी उजव्या बाजूला आहे महादेवाचं मंदिर। खूप सुंदर असं मंदिर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं। तर आजूबाजूचा परिसर बघू शकता, इथे खूप सुंदर असा परिसर आहे। आणि त्यानंतर मंदिराच्या अगदी बाजूला मंदिराला लागूनच इथे वस्तू संग्रहालय सुद्धा इथे आपल्याला बघायला मिळतं। प्रतिकृती आहे, त्याच्यानंतर लाडू प्रसाद केंद्र आहे। प्रत्येक वस्तूची किंमत जी वेगवेगळी आहे। त्यानंतर इथे बघू शकता पूजेचं सामान, त्यानंतर देवांच्या छोट्या छोट्या अशा मूर्त्या, आरती संग्रह, त्याच्यानंतर धूप दीप अगरबत्ती, पूजेसाठी लागणारे जे काही आवश्यक वस्तू असतात त्या सुद्धा इथे आपल्याला बघायला मिळतात। समोर बघू शकता बाप्पांची सुंदर अशी मूर्ती जी आहे ती आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते। त्याचबरोबर इथे छोटे छोटे मूर्ती आहेत बाप्पांच्या, वेगवेगळ्या रूपामध्ये ज्या असतात त्या आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतात। त्यानंतर अष्टगंध आहे, केशरगंध आहे, त्याचबरोबर या ठिकाणी आपल्याला विविध प्रकारचे अत्तर जे आहेत ते बघायला मिळतात। पुस्तकं आहेत, आरती संग्रह सुद्धा या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतात। तर हे छोटंसं असं वस्तू संग्रहालय आहे। तर तुम्ही कधी या ठिकाणी भेट देत असाल थेऊरच्या चिंतामणीला तर या वस्तू संग्रहालयामध्ये सुद्धा एकदा भेट नक्की द्या। तर काल रात्री आपण थांबलो होतो या ठिकाणी दुर्गा भक्ता निवास या ठिकाणी। तर 300 रुपयाला या ठिकाणी जी रूम आहे ती आपल्याला मिळालेली होती, कारण की काल रात्री आपण या ठिकाणी 9:30 वाजता पोहोचलो होतो आणि दर्शन घेतल्याच्या नंतर आपण घेतलेले आहे रेस्ट आणि निघालेलो आहे पुढच्या प्रवासासाठी। तर पुढचा प्रवास आपला कसा असणार आहे, कुठे असणार आहे, तर इथे आपण पोहोचलेलो आहे डाळज या ठिकाणी। तर इथला आहे हा CNG पंप आणि CNG फिल केल्याच्या नंतर आपण निघणार आहोत पुढच्या प्रवासासाठी। तर आपलं झालेलं आहे विठुरायाचं दर्शन, त्यानंतर आई तुळजाभवानीचं दर्शन सुद्धा आपण या ठिकाणी घेतलं होतं। त्याचबरोबर रांजणगावला महागणपतीचं दर्शन सुद्धा आपण घेतलेलं। त्यानंतर आता पुढचं जे दर्शन आहे ते कुठलं असणार आहे, कुठल्या ठिकाणी जाणार आहे नक्की कळेल। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर आता आपण इथे पोहोचलेलो आहे वाघापूर या ठिकाणी आणि इथे बघू शकता रस्त्याच्या बाजूलाच अगदी छोटंसं असं स्टॉल आहे। इथे मेथीची भाजी, शेपूची भाजी, ज्या पालेभाज्या आहेत त्या या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतात। तर या ठिकाणी केलेली आहे छोटीशी खरेदी। अंजीरसुद्धा फ्रेश अशा अंजीर जे आहे ते या ठिकाणी आपल्याला मिळतात आणि त्याचबरोबर लागलेली आहे छोटीशी भूक। तर इथे घेतलेली आहे मटकी भेळ आणि त्यासोबतच घेणार आहोत आपण मिसळ पावचा आस्वाद। तर कधी या ठिकाणी किंवा या मार्गाने कधी प्रवास करत असाल तर या ठिकाणी नक्की भेट द्या। खूप अप्रतिम अशी जी टेस्ट आहे ती या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते। जर तुम्ही पुण्यामार्गे कधी प्रवास करत असाल, वाघापूर मार्गे किंवा पुणे या शहरामध्ये सुद्धा कधी प्रवास करत असाल तर मिसळ पाव आणि मटकी भेळचा आस्वाद घेतल्याशिवाय प्रवासाला जी आहे ती सुरुवात कधी होऊ शकत नाही। तर ह्या दोन्ही गोष्टींचा आस्वाद घेतल्याच्या नंतर आपण निघालेलो आहे पुढच्या प्रवासासाठी। तर 3 दिवसाचा प्रवास हा आपला होता। तर आधीचे जे 2 व्हिडिओ आहेत ते आपल्या चॅनलवर अपलोड केलेले आहेत। तर आपला छोटीशी माहिती जी आहे ती तुमच्यासोबत शेअर करण्याचा नक्की प्रयत्न केलेला आहे आणि व्हिडिओ नक्की बघा। तर आता आपण पोहोचणार आहोत जेजुरीला, कारण की पुण्याला आलेलो आहे आणि खंडेरायाचं दर्शन होणार नाही असं कधी होणार नाही। तर आता निघालेलो आहे आपण जेजुरीला आणि घेणार आहोत मार्तंड मल्हारीचं दर्शन। तर आता पोहोचलेलो आहे पार्किंग एरियामध्ये, गाडी पार्क केलेली आहे आणि निघालेलो आहे दर्शनासाठी। तर इथे बघू शकता छोटीशी अशी बाजारपेठ आहे। खूप सुंदर सुंदर अशा वस्तू ज्या आहेत त्या या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतात। भंडारा सुद्धा आहे। तर इथे आपण पोहोचलेलो आहे पायथ्याजवळ आणि पायथ्याजवळ सुद्धा इथे बघू शकता छोटी छोटी अशी दुकानं आहेत। छोटी छोटी इथे वस्तू ज्या आहेत त्या विकायला बसलेल्या आहेत आणि त्याचबरोबर इथे नंदीचं सुद्धा दर्शन आपण घेतलेलं आहे। बघू शकता खूप सुंदर अशी, खूप जुनी अशी मूर्ती या ठिकाणी नंदीची जी आहे ते आपल्याला बघायला मिळते आणि एक एक पायरी चढून आपण पोहोचणार आहोत गडावरती। तेथे घेतलेला आहे छोटासा ब्रेक
आणि पोहोचणार आहोत आपण गडावरती। तर इथे बघू शकता एक सुंदर असं जे छोटंसं असं दुकान जे आहे ते आपल्याला बघायला मिळालेलं होतं आणि त्या ठिकाणी श्री स्वामींची मूर्ती जी आहे ती बघायला मिळालेली होती। खूप सुंदर अशी मूर्ती होती। त्याचबरोबर इथं अनेक देवी देवतांच्या मूर्त्या ज्या आहेत त्या सुद्धा आपल्याला या ठिकाणी बघायला मिळालेल्या। तर गडावर पोहोचल्यानंतर इथे बघू शकता चप्पल स्टँड आहे आणि त्याच्याच बाजूला इथे अन्नदानाची सुद्धा व्यवस्था आहे। ते प्रसाद केंद्र सुद्धा या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतं। दिवा आहे, दिव्यामध्ये तेल अर्पण केल्याच्या नंतर निघालेलो आहे दर्शन रांगेमध्ये। तर बघू शकता सभोवतालचा परिसर किती या ठिकाणी भंडाऱ्याची जी उधळण आहे ती किती आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते। खूप सुंदर असं दृश्य जे आहे ते या ठिकाणी आपण बघितलेलं आहे आणि निघालेलो आहे दर्शन रांगेमध्ये। आज खूप गर्दी होती त्यामुळे दर्शन रांग जी आहे ती खूप मागे होती। तर इथे आपण बघू शकता दर्शन रांगेमध्ये पोहोचलो होतो। तर साधारणतः या ठिकाणी पोहोचेपर्यंत आपल्याला 1.5 तास लागलेला आहे आणि दर्शन होईपर्यंत पण आपल्याला भरपूर वेळ असा लागणार आहे। तर वरतून बघू शकता आजूबाजूचा परिसर खूप सुंदर असा परिसर जो आहे तो आपल्याला बघायला मिळतो आणि वेगळाच आनंद या ठिकाणी आपल्याला मिळालेला आहे। आणि दर्शन घेऊन नुकतंच आपण बाहेर पडलेलो आहे। तर आतमध्ये जो आहे तो व्हिडिओ शूट जो आहे तो अलाउड नव्हता, त्यामुळे आतला भाग जो आहे गाभाऱ्याचा तो आपल्याला शूट करता आलेला नाहीये। खूप सुंदर असं मार्तंड मल्हारीचं दर्शन जे आहे ते आपल्याला झालेलं आहे आणि एळकोट एळकोट जय मल्हारचा जयघोष सुद्धा आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतो। तर बघू शकता खूप सुंदर अशी ही सोन्याची जेजुरी आहे ती आपल्याला बघायला मिळालेली आहे। दर्शन हे खूप सुंदर झालेलं आहे आणि निघणार आहोत आपण पुढच्या प्रवासासाठी। तर इथे बघू शकता गडावर आल्याच्या नंतर खालचा परिसर जो आहे तो खूप सुंदर रीतीने या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतो आणि निघालेलो आहे आपण पुढे। तर बघू शकता दर्शन आपलं झालेलं आहे आणि गड उतरून आपण खाली आल्याच्या नंतर लागलेली आहे छोटीशी भूक आणि केलेला आहे हलका फुलका इथे नाश्ता। तर आपली जी दर्शन आहे जे आपण ठरवलेलं ती सगळे दर्शन जी आहे ते आपली झालेली आहेत। फक्त यावेळेस आपल्याला स्वामींचं दर्शन जे आहे ते घेता आलेलं नाहीये, याची खंत जी आहे ती मनात राहिलेली आहे। पुढच्या वेळेस आलो तर नक्की स्वामींचं दर्शन जे आहे ते नक्की घेण्याचा आपण प्रयत्न करू। तर आता आपण निघालेलो आहे पुढच्या प्रवासासाठी। तर आपल्या प्रवासातील शेवटचं दर्शन जे आहे ते कुठलं असणार आहे, तर आता आपण पोहोचलेलो आहे प्रतिबालाजी या ठिकाणी। पुण्यापासून म्हणजे जेजुरीपासून अवघ्या काही किलोमीटरच्या अंतरावरती केतकावली या ठिकाणी जे आहे ते इथे प्रतिबालाजीचं मंदिर आहे। खूप सुंदर असं मंदिर आहे आणि आजूबाजूचा परिसर देखील खूप सुंदर असा परिसर आहे। तर बघू शकता आता आपण जाणार आहोत पार्किंगमध्ये आणि गाडी पार्क केल्याच्या नंतर जाणार आहोत दर्शनासाठी। साधारणतः संध्याकाळचे 6 वाजले होते, अंधार सुद्धा पडण्याची वेळ झाली होती आणि त्यामुळे थोडी दर्शनाला सुद्धा घाई झाली होती आणि गाडी पार्क केल्याच्या नंतर आलेलो आहे ते दर्शनासाठी। इथे पार्किंगच्या समोरच अगदी इथे चप्पल स्टँड आहे, मोबाईल लॉकर आहे आणि त्याच्याच बाजूला नाश्ता सेंटर सुद्धा या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे। मोबाईल जे आहे ते आतमध्ये अलाउड नव्हतं, त्यामुळे आतला भाग जो आहे तो शूट करता आलेला नाहीये। मोबाईल जो आहे तो लॉकरमध्ये जमा केला होता। तर हे बघू शकता प्रतिबालाजीचं हे सुंदर असं मंदिर आहे आणि आतमध्ये जो आहे गाभाऱ्यामध्ये मोबाईल जे अलाउड नव्हतं त्यामुळे मोबाईल नव्हता, तो लॉकरमध्ये जमा केला होता आणि बघू शकता आजूबाजूचा सुंदर असा परिसर आहे। आणि पोहोचलो होतो आम्ही आरतीच्या वेळेस, त्यामुळे थोडा वेळ लागला होता दर्शनासाठी आम्हाला। आणि इथे बघू शकता आरती झाल्याच्या नंतर आजूबाजूला जी आहे छोटी छोटी अशी मंदिरं आहेत, तर त्या ठिकाणी सुद्धा इथे आरती दाखवण्यात येते आणि आरती दाखवल्याच्या नंतर त्या ठिकाणी नैवेद्य सुद्धा या ठिकाणी दाखवण्यात येतो। तर बघू शकता मंदिराच्या चारी बाजूला जे आहे छोटी छोटी अशी मंदिर आहे। मुख्य मंदिर जे आहे ते समोर बघू शकता, हे मुख्य मंदिर आहे आणि त्याच्या समोर जे आहे ते छोटं मंदिर आहे आणि या ठिकाणी बघू शकता आरतीची वेळ झालेली, त्यामुळे मंदिरातली मुख्य आरती झाल्याच्या नंतर इथे छोटी मंदिर आहे त्या ठिकाणी सुद्धा इथे आरती जी आहे ती देवांना दाखवली जाते आणि प्रतिबालाजीचे दर्शनही आपल्याला खूप सुंदर असं दर्शन झालेलं आहे। आणि दर्शन घेतल्याच्या नंतर आपण आलेलो आहे पुण्याला। हायवे क्रॉस केल्याच्या नंतर आपण थांबलेलो आहे CNG पंपसाठी। तर आजचा हा पूर्ण ट्रॅव्हल ब्लॉग जो आहे तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका। भेटूयात पुन्हा पुढच्या छोट्याशा ट्रिप